नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण. दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण. आजची महाराष्ट्रातली सगळ्यात हॉट आणि ट्रेंडिंग राजकीय खबर तुम्ही बघितलीच असेल. बघता बघता अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिला किंवा काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आणि वेगवेगळ्या चॅनल्सवरती चर्चांना एकच उधाण आलं. अशोकरावांचं भूखंड प्रकरण असो किंवा ईडी सीबीआयचा चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अशोकरावांनी बीजेपीची साथ केल्याच्या बातम्या ह्या आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवरती बघितल्या असतीलच. परंतु या सगळ्या प्रकरणाकडे एका वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये किंवा एका वेगळ्या अँगलनी आपण आता बघणार आहोत. तब्बल 2 पिढ्या काँग्रेसमध्ये आणि थेट मुख्यमंत्रीपदी बसून आलेले अशोकराव यांना काँग्रेस का सोडावीशी वाटली? काय असतील त्याचे परिणाम? महाराष्ट्राच्या राजकारणावरती त्याचा परिणाम होईल का? इंडी किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं पुढे काय? आणि राहुल गांधींच्या भारत न्याय जोडो यात्रेवरती त्याचा काय परिणाम होईल? या आणि अशा अनेक विविध पैलूंवरती पुढील 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर आपले नेहमीचेच भावनिक आवाहन. मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल नवीन आहे. नवनवीन विषयांवरती माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा आमचा आग्रह आहे आणि त्यामुळेच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज पाहता येतील. आणि हो मित्रांनो, तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल सांगा, ही नम्र विनंती. चला मंडळी, शुरू से शुरू करते हैं. माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील भोकर या मतदारसंघातून निवडून आलेले अशोकराव चव्हाण यांनी आज सरतेशेवटी आपल्या आमदार पदाचा राजीनामा आणि काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते शेवटी माजी आमदार झाले. मंडळी, राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सुरुवात त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगपासून करणार आहोत. आज तारीख 12 फेब्रुवारी आणि अजून 3 दिवसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. याचाच अर्थ त्यांच्या उपस्थितीमध्ये बहुधा अशोकरावांचा पक्षप्रवेश पार पडेल आणि मग सगळ्या टेक्निकल प्रोसिजर्स करण्यासाठी अशोकरावांनी आज राजीनामा दिला असावा. त्यातूनही आजच उद्धवराव ठाकरे देखील मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते आणि मग टीव्हीवरती उद्धवरावांचा दौरा, त्यांची भाषणं याऐवजी एक ब्रेकिंग न्यूज देत अशोकरावांची राजीनामाची बातमी चालवण्यात आली. म्हणजेच उद्धवरावांचा दौरा ऑफ द फोकस करण्यात आला का याचा विचार करा. मित्रांनो, दररोज 10 वाजता जर महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकण्याचे दावे केले जात असतील तर मग मिलिंद देवरा असोत, बाबा सिद्दकी असोत किंवा अशोकराव ही नेते मंडळी भराभर पक्ष का बदलत आहेत? का अजूनही महाविकास आघाडीवाले ऑल इज वेल असे म्हणत स्वतःला आणि किती खोटा दिलासा देणार आहेत? मित्रांनो, फक्त ईडी, सीबीआय किंवा आदर्श घोटाळ्यांच्या भीतीमुळे अशोकराव चव्हाण यांनी खरंच पक्ष बदलला असेल का? मला तसं वाटत नाही. कारण तसं जर त्यांना करायचं असतं तर 2019लाच त्यांना चान्स होता की. 2019च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर भाजप जॉईन करून अशोकराव जर नांदेडमध्ये उभे राहिले असते तर सहज जिंकून येऊ शकले असते. मंडळी, मॅच्युअर्ड पॉलिटिशियन सहजासहजी आपला पक्ष, आपली निष्ठा बदलत नाहीत. तसं करण्या अगोदर ते शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म बेनिफिट्सचा विचार करतात. दुसरीकडे काँग्रेस सोडून बीजेपी जॉईन केलेल्या लोकांची एक लॉंग लिस्ट आहे आणि त्या प्रत्येक नेत्याला बीजेपीमध्ये कशी ट्रीटमेंट मिळते आहे किंवा त्यांचं पुढे काय होत आहे याचा देखील विचार अशोकरावांनी केला नसेल का? फॉर एक्झाम्पल, काँग्रेसमधून बीजेपीमध्ये आलेले हेमंत बिश्वा शर्मा असू देत किंवा ज्योतिरादित्य शिंदे असू देत आणि महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रात MSME मंत्री असलेले नारायणराव राणे साहेब असू देत, या सगळ्यांचा त्यांनी विचार केला नसेल का? या उलट काँग्रेसमध्ये राहून अशोकरावांना अजून किमान 5 वर्ष तरी सत्तेविना वनवास भोगावा लागणार होता
आणि हा नुसता वनवास नव्हता, तर मित्रांनो, महाविकास आघाडी नावाखाली त्यांची आणि त्यांच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांची जी राजकीय फरफट होणार होती, त्याचा देखील त्रास अशोकरावांना झाला नसेल का? आता थोड्याशा लांबच्या राजकारणावरती नजर टाकूया. अशोकराव एकटेच बाहेर पडतील असं तुम्हाला वाटतं का? का कमीत कमी 10 ते 15 आमदार येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने हाच खेळ खेळतील आणि मग राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये एक तरी उमेदवार महाविकास आघाडी निवडून आणू शकेल का? मित्रांनो, आपल्या समोर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा भाजप नावाचा पक्ष आहे, जो 24/7 इलेक्शनच्या मूडमध्ये असतो. हे महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्सला आता तरी कळणार आहे का? आज अशोकराव, उद्या आणि कोणी, परवा आणि कोणी, हे मोजत बसण्यापेक्षा राहुल गांधी आपली न्याय बचाव यात्रा घेऊन महाराष्ट्रात येतील. तोपर्यंत हाताच्या बोटांवरती मोजण्या इतके आमदार तरी काँग्रेसमध्ये उरले असतील का? असो, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंच आहे, आगे आगे देखो होता है क्या. जाता जाता एवढंच म्हणीन, मिलिंदे रचिला पाया, अशोके कळस, काँग्रेस आमदारांची महायुतीच्या अंगणी रांग लागे. 10 वाजता होणार उद्या पत्रकार परिषद, अशोका आरोप पळपुटा. अनिरुद्ध विनवी मोदी विरोधकांना, आता तरी वागा हुशारीने, आता तरी वागा हुशारीने. मित्रांनो, या भागातील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत. तुम्ही माझ्या विचारांशी सहमत असलंच पाहिजे असा माझा जराही आग्रह नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.